अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी उद्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा मोर्चा मेट्रो सिनेमा CSMT परिसरामधून निघालाय। आनंदराज आंबेडकर हे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। काल 2 मंत्र्यांसह 25 आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जे तो निवेदन दिलेलं आहे की हा प्रस्ताव जो आहे तो करू नका म्हणून। कारण सर्व म्हणजे या 59 जातींमध्ये सर्वांना असं वाटतं आहे की आपण एकत्र आहोत म्हणून या देशामध्ये अत्यंत सन्मानाने जगत आहोत। आपल्यामध्ये जर डिव्हिजन झालं, आपल्यामध्ये तुकडे पाडले तर उद्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती वाढ होईल, आमचं आरक्षण संपवलं जाईल आणि त्यामुळं सर्व समाज, सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक हे सर्व एकत्र झालेले आहेत। पहिला ड्राफ्ट तयार केला गेला तो लोकांमध्ये आलाच नाही, पण त्याच्यावर हरकती आणि नोंदी सूचना मागवल्या गेल्या। 50,000हून अधिक हरकती ज्या आहेत या ड्राफ्टच्या विरोधात आल्या, तरीही अद्याप काही समोर आलेलं नाही। खरं म्हणजे सरकार ज्या पद्धतीने हा उपवर्गीकरण लागू पाहत आहे ते म्हणजे त्यांची दडपशाही आहे। ज्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीने कुठच्याही 59 जातीच्या म्हणजे हे सर्व स्टेक होल्डर झाले त्यापैकी एकालाही बोलवलं नाही आणि तो अहवाल तयार केलेला आहे आणि त्यामुळे हा अहवाल आणि वरती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याने अजून अहवाल पब्लिकपर्यंत न ओपन करता त्यांनी हरकती मागवल्यात। म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकतासुद्धा नाही, याच्यामध्ये एकदम संभ्रम अवस्था ठेवलेली आहे। काय त्या अहवालात आहे अजून कोणाला माहीत नाही। असं म्हटलं जात आहे की जसा विरोध दर्शवला जातोय तसंच जे ते बाजूने सुद्धा अनेक लोक आहेत, मातंग समाज या संपूर्ण उपवर्गीकरणाच्या बाजूने सुद्धा आहे असं म्हटलं जातं आहे। नाही, याच्यामध्ये अत्यंत खोटं आहे। फार थोडे लोक या उपवर्गीकरणाला पाठिंबा देणारे आहेत। ते फक्त राजकीय फायदा घेणारे जे काही लोक आहेत तेच त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांना समाजामध्ये फारशी किंमत नाही, परंतु सरकारचा पाठिंबा असल्यामुळं मातंग समाज स्वतः वोकल होत नाही अशी परिस्थिती आहे। खरं म्हणजे मातंग समाज सर्वात जास्त आज ख्रिश्चन धर्माकडे वळलेला आहे। आपण मिरज, सांगली या पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल की मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून ख्रिश्चन झालेलं आहे। त्यांचे वेगळे चर्चेस आहेत, त्यांचे वेगळे फादर्स आहेत आणि ते प्रोटेस्टंट पंथ फॉलो करतात ख्रिश्चनांचा। त्यामुळं एकंदरीत हा समाज आता जरी तो 1.5% लोकसंख्येने असला तरी ओरिजिनली जो हिंदू धर्मामध्ये मातंग आहे तो माझ्या मते 1%च्या खाली आहे आणि ह्या 1%ला 1%च्या खाली असणाऱ्या समाजाला खुश करण्यासाठी सरकार संपूर्ण 58 जाती म्हणजे जवळजवळ 12.5-13% लोकांचा रोष ओढून घेतं आहे। हे सरकारला मागात पडल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण SC समाजाला म्हणजे अनुसूचित जातीच्या सर्वच जातींना याचा फटका बसेल। म्हणजे तुला नाही मला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे। पुढे श्रीनिवास अजय माने, ABP माझा, मुंबई। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अमित गोरखे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण पाहूयात। भूमिका घेऊन 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षण उपवर्गीकरण राज्यांनी जाहीर करावं असं जाहीर केल्यानंतर 5 राज्यांमध्ये कुठलाही विरोध न होता ते आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी जाहीर झालंय। वंचितातल्या वंचितांना हा न्याय मिळण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी आहे। माझ्याबरोबर आमचे आमदार अंतापूरकर आहेत, या ठिकाणी सुनीलजी कांबळे पण येणार आहेत, त्याचबरोबर गोपालजी तुमाणे आहेत। असे अनेक आमदार या ठिकाणी या उपवर्गीकरणासाठी पाठिंबा देतात। उद्या पण आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या उपवर्गीकरणाविषयी पाठिंब्यासाठी आम्ही त्यांना बोलणार आहोत। धन्यवाद। पण एकीकडे 27 आमदारांनी काल मुख्यमंत्र्यांना सहीचं पत्र दिलं आहे की हे उपवर्गीकरण जे आहे ते खरं तर जातीपातीमध्ये भांडणं लावणारी आहे। एकसंघ असलेला कुठेतरी अनुसूचित जमात शेड्यूल कास्टावर पुन्हा कुठेतरी जातीपाती